गोळे जा रे काय बोलतेस तू काल 26 मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे आमच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसले। त्याचप्रमाणे लाकडी शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ते खाली कोसळलेले आहे। शेडचे व खालच्या मालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। लाखो रुपयाचे यामुळे नुकसान आहे। ह्या प्रसंगी जर समजा तुम्ही बघाल तर चारही बाजूला ओले कांदे आणि शेडचं नुकसान तुम्हाला दिसून येत आहे। गोळे जा रे काय बोलतेस तू सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लासलगावमध्ये 67 मिलीमीटर पाऊण तासात पाऊस कोसळलेला आहे। त्याच्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे दुकानदारांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे कांदा व्यापाऱ्याचा जो आहे तर तो शेड या ठिकाणी आपण कोसळल्याचं चित्र जे आहे तर या ठिकाणी पाहू शकतोय। या ठिकाणी या शेडच्या खाली शेकडो क्विंटल कांदा जो होता तर तो सुद्धा आता त्या कांद्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। कारण की ह्या कांद्याला शेड कोसळल्यामुळे या ठिकाणी पावसाचं पाणी लागल्यामुळे हा कांदा जो आहे तर तो खराब होणार आहे। त्याच्यामुळे ह्या व्यापाऱ्याचं जे तर ते मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। याचबरोबर शेतामध्ये काढून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा कांदा सुद्धा तो भिजत आहे। त्याच्यामुळे गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि आता मान्सूनच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान होत आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये कुठंतरी कांदा व्यापाऱ्यांचं आणि कांदा उत्पादकांचं नुकसान होत असल्यामुळे अशाच पद्धतीने जर कांद्याचं नुकसान होत राहिलं तर भविष्यामध्ये कुठंतरी कांदा जो आहे तर त्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता जी आहे तर या विषयातील तज्ज्ञ यांनी व्यक्त केलेल्या आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।